ठेवू ना? दाब अशा हो. अनाया अनाया बाप्पा कर. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. बाप्पा कर हात जोड. दिवा लावायला लागेल. ये चला बाबाच्या पाया पड. आज आम्ही मस्त सगळे देव धुतलेत, म्हणजे प्रत्येक सोमवारी धुतोय. आणि आज श्रावण सोमवारचा पहिला सोमवार आहे आणि शिवमूठ तांदूळ आहे. तर अशा प्रकारे आम्ही मस्तपैकी बघू शकता तुम्ही. बाहेर मस्त पाऊस पडतोय. गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. अक्षय ऑफिसला गेलेला आहे आणि आज आहे आमचा उपवास, कारण आज सोमवार आहे. तर चला बघूया आजचा दिवस कसा जातो. ब्लॉग कंटिन्यू करा. सोमवारसुद्धा आहे आणि माझ्याकडे भरपूर अजून वेळ आहे. काही कामधंदे पण नाही आहेत मला आज ॲक्च्युअलमध्ये. अनायासुद्धा झोपलेली आहे, कारण ती सकाळी लवकर समितीला उठवलेली, कारण आम्हाला पूजा करायची होती. मागचं सगळं इग्नोर करा, कारण ते आजच मी व्यवस्थित लावणार आहे आणि या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवणार सुद्धा आहे. तर आज मी घेतलं आहे तूप बनवायला. दाखवते तुम्हाला माझ्याकडे किती साई म्हणजे मी स्टोअर करून ठेवलेली होती. एवढी आहे माझ्याकडे साई, कारण मी घरी तूप बनवते. गाईचं तूप असलं की ते विकत घेऊन येते मी, पण हे तूप मी घरी बनवणार आहे आता, या साईचं तूप. तर बघूयात, संपलेलं आहे माझं तूप. तर म्हटलं चलो आज काही काम पण नाही आहे, सोमवार पण आहे. अक्षयला टिफिन खिचडी दिलेली आहे साबुदाण्याची. आणि आता बघूच, चला. हे थोडं ना 1-2 तास झाले बाहेर काढून ठेवलेलं, कारण मला एक कॉल आलेला इम्पॉर्टंट, त्यामुळे मी हे असंच ठेवून दिलं. हे एवढं घेतलेलं आहे मी आणि पाणी टाकते मी. जास्त पाणी नाही टाकायचं. आणि आता हे बघा, हे असं आहे, थोडं
एक्स्ट्रा घेतलं तरी चालेल. माझं जोपर्यंत त्याचं असं काही होत नाही, काय बोलतात लोणी तयार होत नाही, तोपर्यंत मिक्सर करायचं. फास्ट अजिबात करू नका, एकदमच स्लो करा, कारण मग ते वरती उडेल सगळं. त्यामुळे तर हे मी मिक्सर करते आणि मग दाखवते तुम्हाला. आणि सेम स्टेप मला 3 ते 4 वेळा कराव्या लागतील. सो कंटिन्यू. मी एवढं नाही दाखवत बसणार, कारण ते जास्त मग बोर होईल. मी फायनल रिझल्ट दाखवते तुम्हाला. ओके. हे बघा, नाही तर तुम्ही बोलाल की कसं केलं म्हणून. प्रूफ हे बघा. आता याच्यातलं मी पाणी काढेल आणि पुन्हा 1-2 पाण्यामध्ये हे वॉश करून पुन्हा मिक्सरला लावेल. आता तुम्हाला दाखवते मी. हे बघा, हे असं झालेलं आहे. तर मी अशा प्रकारे हे काढलेलं आहे, म्हणजे 2-3 पाण्यात वॉश करून घेतलेलं. आता मी हे गॅसवर ठेवते आहे. आता आय डोंट नो किती वेळ लागेल, तरी अर्धा तास तरी लागूच शकतो, अर्धा पाऊण 1 तास. आता हे तूप बनायला तर मी तुम्हाला दाखवेल लास्टला, क्लिप घेईल, तूप कसं रेडी होतो ते दाखवेल मी तुम्हाला. आता हे मी स्लो फ्लेमवर ठेवलेलं आहे. आता बघू, आता याचं तूप तयार होईल आणि मग मी तुम्हाला फायनल रिझल्ट दाखवेल. वेलकम बॅक. झालेले आहे संध्याकाळ आणि 2 ते 2.5 तासात आता तूप रेडी झालेला आहे. दाखवते तुम्हाला, बघू शकता तुम्ही. स्लो फ्लेमवरच मी थोडंसं अजून उकळवते. हे बघा, इकडे चहा ठेवलंय, तर खूप मेहनत घ्यावी लागते, मगच तूप तयार झालं. तर आणि अक्षयला अजिबात तुपाचा स्मेल आवडत नाही. तुम्हाला दाखवते. काय झालं रे? तुपाचा वास येतोय. तर बिचारा तो तोंडावर असा टी-शर्ट लावून बसलेला आहे. आता मला लक्षात आलं, माझी अंगठी कुठे गेली काय माहिती, कुठे ठेवली मी. तर तेच तूप माझं मस्तपैकी झालेलं आहे. तुम्हाला दाखवते किती झालं ते, कारण ही 1 ते 1.5 महिन्याची साय मी साठवून ठेवली असेल कदाचित. हो, म्हणजे तेवढंच. तर आणि तेच आज उपवास होता आणि माझा हा इथे पसारा बघा, ते मला सगळं इथे लावायचं आहे. तर आता बघू केव्हा वेळ मिळतो. उद्या आमचं पाणी पण येणार आहे, पहाटेच येईल कदाचित, 5 वाजता येईल, काय माहिती किती वाजता येईल, पण पहाटेच येतं. तर पाणी वगैरे भरता भरता मी इकडचं सगळं लावणार आहे. मी खूप जास्त स्टोरेज बॉक्स वगैरे मागवलेले आहेत. साखर, चहा पावडर, पुन्हा वेलची वगैरे, असे जे मेन आपल्या रोज वापरात असणाऱ्या ज्या वस्तू आहेत ते ठेवण्यासाठी डीमार्टमधून घेतले आहेत. आणि काही असे जे रँक आहेत ना, ते मी ऑनलाईन मागवलेले आहेत. तर तेच आता बघूयात. आणि हाच ब्लॉग मी उद्या कंटिन्यू करणार आहे. तर चलो. आणि मस्तपैकी उकळलेलं आहे हे. आता मी गॅस बंद करते आहे आणि हे थंड झालं की मग मी गाळून घेईल हे. आणि लास्टचं फायनल लुक पण दाखवेल मी. चहा. तर आता मी चहा घेते. हा लेट आला, 8-5 झालेले आहेत आणि आम्ही या टायमाला चहा घेतो. चालते, आम्ही कधी पण काय पण खातो. काय रे? चांगलं झालं, ठीक आहे. म्हणजे जास्त चहा आटला माझ्याकडनं. तर तुम्ही बघू शकता एवढं तूप झालेलं आहे मस्तपैकी. आणि हा एवढा असं तूप झालं. आता हा मी फ्रीजमध्ये ठेवून देते. ब्लॉग उद्या कंटिन्यू करते. तोपर्यंत टेक केअर.
काय ग? हाय, गुड इव्हिनिंग. तर हा ब्लॉग नेक्स्ट डेचा आहे. तर आज मी पावभाजी बनवणार आहे. दाखवते तुम्हाला मी. कारण अक्षय मला खूप दिवस बोलत होता की पावभाजी खायचे. तर आज फायनली पावभाजी बनवणार आहे. तुम्हाला सुद्धा दाखवणार आहे की मी कशी बनवते ते. तुम्हीही ट्राय करा तुमच्या घरी. खूप जास्त इझी आहे. सिंपल बनवणार आहोत आपण. तर दाखवते तुम्हाला मी काय काय घेतलं आहे. तर फ्लावर आहे, मटार आहे, बटाटा आहे, शिमला मिरची आहे, बीट आणि गाजर आणि बीट ऑप्शनल आहे. तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता, पण मी टाकते आहे. आणि बीट यासाठी टाकते कारण कलर येतो पावभाजीला मस्त असा रेड. तर आता हे सगळ्या भाज्या मी वॉश करून शिजवून घेणार आहे कुकरमध्ये. तर दाखवते तुम्हाला मी. आणि त्यातमध्ये हिंग पण टाकायचं थोडं, म्हणजे स्मेल वगैरे मस्त येतो. तर चलो. तर तुम्ही बघू शकता यात मी पाणी वॉश केलेले आहेत सगळ्या भाज्या. आणि आता यात पाणी घेतलेलं आहे. जास्त पण पाणी घ्यायचं नाही, पण आता बघा तुमच्यावर आहे. तुमच्या भाज्या किती असतील त्याच्यावर सगळं डिपेंड आहे. आणि यात मी थोडं हिंगसुद्धा टाकणार आहे, कारण चांगला स्मेल वगैरे म्हणजे चांगला फ्लेवर येतो त्याने. तर चलो. त्यात मी हिंग आणि हळदसुद्धा टाकलेली आहे. एकदम फार कमी टाकलेली आहे, म्हणजे जास्त पण नाही टाकायची, कारण नंतरसुद्धा आपल्याला हळदीचं यूज होणार आहे. तर एकदम किंचित असे टाकायचे, चिमूटभर. तर आता आम्ही कुकर लावते, 2 ते 3 शिट्ट्या घेते. आणि मला चहासुद्धा प्यायचा आहे. कुकर मी लावलेला आहे. आता 3 शिट्ट्या झाल्या की बंद करेल. ऐका गॅस का असा होतो. ओके. तर आता चहा वगैरे पिऊन घेते. आणि मी गेलेली आणि माझ्याकडे लिंबूच नाही आहे, जे मेन आहे, जे लागतंच पावभाजीमध्ये आहे, पण एकच आहे, याने काहीच होणार नाही आहे. तर 2 तरी लागतील, 2 ते 3. तर बघूयात आता. अक्षयला येता वेळेस सांगेल मी का घेऊन ये. आणि त्याला माहिती नाही मी पावभाजी बनवायला लावले म्हणून. बघूच त्याची रिॲक्शन. तो कालच मला बोलतो मला नीर डोसासुद्धा खायचा आहे, तुम्हाला पावभाजी पण खायची आहे. म्हटलं बनवशील का तू? तर म्हटलं ठीक आहे. म्हटलं बघू कधी बोलली वेळ मिळतो मला तसं मी बनवेल. आणि तो बोलला की वेनसडेला मी सुट्टीसुद्धा घेणार आहे, पण आता काय माहिती नाही तो घेतोय की नाही. पण बघूच आता आल्यावर समजेल. जर उद्या तो सुट्टी घेणार असेल तर आम्ही नक्कीच कुठेतरी बाहेर जाऊ फिरायला. तर चला. आणि अनाया बघा कशी बसलेली. अनाया. आणि आमचा हा ब्लँकेट बापरे तर सोबतच लागतो आम्हाला, त्याच्याशिवाय आम्ही झोपत नाही, काय नाही. अनाया असं नाही करायचं. आणि हा ब्लँकेट असला का त्याचा अंगठा तोंडात गेलाच पाहिजे. असं नाही करायचं. तू वेडी आहे का? गुडगल आहे ना तू? मग मॅडम. माझा चहा आहे रेडी. अनाया चहा पिते तू? नो. पिते चहा? चहा पिते तू? काय? चहा पिते तू? तर चला चहा वगैरे पिऊन घेते. मस्त झालाय चहा. भाज्या आम्ही कुकरला शिजवलेल्या आहेत. येस, मस्तपैकी शिजलेल्या आहेत. चेक करून घ्या, कारण आता या स्मॅश करायला लागतील. आता सगळ्या या भाज्या स्मॅश करून घेईल. आणि ते पाणी आहे ते फेकून द्यायचं नाही, कारण तेच यूज करायचं आहे आपल्याला पावभाजीमध्ये. आणि इकडे मी तुम्हाला दाखवते काय काय बनवून ठेवलेलं आहे. तर हे कांद्याची प्युरी बनवले, ही टोमॅटोची आहे, आणि अद्रक लसूण मिरचीची पेस्ट आहे. हे 3 लागणार आहे आपल्याला. आणि हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. मी एकदम शॉर्टमध्ये दाखवते, जास्त तुम्हाला खिचखिच खुचखुच नाही दाखवणार आहे. ते कट करा हे, मग समोरच्याला वाटतं बापरे किती मोठी रेसिपी आहे ही. नो, खूप इझी आहे. मी फटफट तुम्हाला दाखवते. तुम्ही नक्कीच एकदा ट्राय करा, तुम्हाला जर आवडत असेल तर पावभाजी. तर चला आता मी दाखवते कसं कसं काय काय बनवते. प्रॉब्लेम एवढा आहे ना, मोबाईल कुठे सेट करायचा ना काहीच कळत नाही. तर चलो. हे पाणी आणि या भाज्या सगळ्या मी वेगवेगळ्या काढून घेते आधी, मग दाखवते तुम्हाला. काढून घेते.
आणि भाज्यांची क्वांटिटी जसं तुम्हाला ज्या भाज्या जास्त आवडतात त्या घेऊ शकतात. मी मटार घेतलेले आणि फ्लावर घेतलेली जास्त. सगळ्या भाज्या स्मॅश करून घेते आता. तर मी ट्रायपॉडला लावलेला आहे फोन माझा जेवण बनवताना. ही अशी घाणेरडी अवस्था होती. आणि हा एक सल्ला माझ्या बहिणींसाठी, ताईला मस्त काय काय बनवता येतं, पावभाजी वगैरे किंवा बिर्याणी वगैरे. हा बाळा जस्ट मिनिट, अनाया बडबड करत होती. तर माझ्या बहिणी बोलतात ताई तुला मस्त काय काय तू बनवते वगैरे, बिर्याणी झाली, पावभाजी. मग तुम्ही पण शिका. आता मी रेसिपी टाकणारच आहे ना, तुम्ही घरी ट्राय करा बघा. कारण लग्नाच्या आधी ना मला काहीच येत नव्हतं. मी असं काही पण बनवायचे, गुलाबजाम वगैरे याचं नवीन नवीन केक वगैरे ट्राय करायचे, पण जेवण मला येत नव्हतं. भाज्या वगैरे यायच्या, भाजी भात डाळ वगैरे असं काही यायचं, पण भाकरी येत नव्हत्या. तेव्हा ते माझ्या बहिणीच्या भाकरी येत होत्या जेव्हा मला येत नव्हत्या. तर नंतर लग्नानंतर मी भाकरी वगैरे शिकली. तर तुम्ही पण शिका आणि बनवा घरी. आणि अक्षय येतोय आता, तर मी त्याची एकदम लाईव्ह काय बोलतात त्याला रिॲक्शन तुमच्यासोबत शेअर करेल. ट्रायपॉड असं मागे लावते आणि बघूच. कॅमेरा चालू करते गाईज. अक्षय आलेला आहे, मला बघायची त्याची रिॲक्शन. चलो देखते हे आम्ही. पावभाजी कसं वाटलं? कसं वाटलं पण? जम पावा सरप्राईज आहे, सरप्राईज. बोललीये मला आता माहित झालंय. जा मला पाव घेऊन. आता मी चाललो पाव घेऊन येतो. आणि आम्हाला पावच नाही भेटले पाहिजेत म्हणजे तेच. तुम्ही अक्षयची रिॲक्शन बघितलीच. झाला म्हणजे खुश तर झाला तो बऱ्यापैकी, म्हणजे चांगला खुश झाला. तो खूप दिवस मला बोलत होता तू बनव म्हणून, कारण त्याला माझ्या हातची पावभाजी वगैरे असं आवडतंय. मी काय काय नवीन नवीन ट्राय केलं तर बनवली मी आज. तो गेलेला आहे पाव आणायला. आणि मी म्हणाली ना तुम्हाला माझ्याकडे लिंबू नाही आहेत म्हणून, तर त्याला ते पण सांगितलं का लिंबूसुद्धा घेऊन ये. तर तो आता आला की मी गरम गरम मस्त बनवेल. 10 मिनिटातच होऊन जाईल आता. आणि तुम्हाला माझे ब्लॉग्स आवडतात, तुम्ही खूप छान मला रिस्पॉन्स देता. म्हणजे नवीन नवीन चॅनल असलं स्टार्टिंगला की कोणाच्या 20-30 असेच व्ह्यूज येतात. माझे 100-150च्या वरच जातात. तर थँक्यू सो मच, लव्ह यू. मला दाखवते आता मी काय काय तयारी केलेली आहे ती पावभाजीसाठी. तर हे बघा, हे कांदा प्युरी आहे, टॉमॅटोची आहे, अद्रक लसूण मिरची पेस्ट, कोथिंबीर आहे, भरपूर घ्या कोथिंबीर. हा पावभाजी मसाला आहे. मी 10 वाले पॅकेट्स घेतलेले, 3 आहे ते 10 वाले पॅकेट्स. लिंबूचं काय बोलतात लिंबूचा रस आहे हा. आणि हे ते स्मॅश केलेली. आणि हे आपले मसाले. तर एवढंच लागणार आहे. एकदम इझी वेमध्ये दाखवते तुम्हाला. तर चलो. आणि बटर लागणार आहे. वेट, चीज पावभाजी खाणार असाल ना तुम्ही तर ही चीजची स्लाइस पण तुम्ही टाकू शकता, किंवा ते क्यूब. वेट तुम्हाला दाखवते मी, हे क्यूब पण तुम्ही टाकू शकता. पण अक्षयला मी विचारेल, त्याला जर चीज पावभाजी पाहिजे असेल तर त्या मी करून देईल. पाव आणलेले आहेत त्याने, 15 पाव आहेत बस. तर चला मी तुम्हाला दाखवते स्टेप बाय स्टेप कशी करायची. नक्कीच ट्राय करा आणि सांगा मला कशी झाली ते. ओके, चलो. एवढं ऑइल टाकलेलं आहे मी. तेल खूप जास्त तापलेलं आहे. या सगळ्या भाज्या आता या ऑइलमध्ये हे करून घ्यायचं आहे. तेलामध्येच हे आधी पूर्ण शिजवून घ्यायचं आहे. त्यानंतर मी दाखवते तुम्हाला मी काय काय टाकते ते.
हळद टाकायची आहे, जास्त नाही टाकायची. आपला घरचा मसाला टाकायचा आहे. आणि ही धणे जिरे पावडर आहे, ऑप्शनल आहे, नाही टाकली तरी चालेल. काश्मीरी रेड चिली पावडर आहे ही, त्याने कलर छान येईल पावभाजीला. आता हे सगळं मी मिक्स करते. गॅस बंद करते. तुम्ही माझ्या स्टाईलने नक्की ट्राय करून बघा. मेरा बनाने का तरीका अलग है. अमूल बटर यूज करायचं आता. तुम्हाला किती लागतं तेवढं तुम्ही यूज करा. आम्हाला आवडतं, आम्ही जास्त टाकतो. पाव पण खाईल, त्याचं नको टेन्शन. जिरं टाकते. काय आहे तुमच्या दोघांचे? माझे व्हिडिओ चालू आहे. आता आपण कांदा प्युरी टाकणार आहोत. तर मी अद्रक लसूण मिरचीची पेस्ट टाकणार आहे. आता आपण लगेच टोमॅटो प्युरी टाकणार आहोत. आता आधी हे तेलात टाकून मी सगळं केलेलं आहे. यात मी बटरच फक्त यूज केलेलं आहे. बटर नंतर मी जिरं टाकलेलं आहे, कांद्याची प्युरी टाकलेली आहे, देन अद्रक लसूण मिरचीची पेस्ट आणि मग टोमॅटोची प्युरी टाकलेली आहे. मस्त होत आहे. तर आपण कोथिंबीर टाकूयात. उडतंय हा, जरा काळजीपूर्वक करा बनवताना. हे आहे ते टाकणार आहे. एवढं टाकते. हे मी नंतर यूज करणार आहे. बाकीचं आहे ते एवढं तर लागणारच आहे, किंवा आणखीनही लागू शकतो पुढे जाऊन. बघू. हा पावभाजी मसाला टाकते. गणपती बाप्पा. आता यात मी हे टाकणार आहे, पुन्हा बटर टाकणार आहे. बोर होत असेल ना, फास्ट करून बघा. सीधी बात. मगाचच पावभाजीचं पाणी टाकणार आहे. जेवढी गरज तेवढंच टाका, जास्त टाकू नका. जास्त पातळ नाही बनवायची. हा, 5 ते 10 मिनिटं ठेवू शकता तुम्ही. मी हेच ठेवलंय गाईस, इग्नोर करा, कारण मलाच भांडी घासायची आहेत ना म्हणून. ओके, तर असं हे ठेवलेलं आहे मी. 10 मिनिटं ठेवणार आहे, मग तुम्हाला दाखवते मी. तर आता इकडे पावभाजी रेडी झालेली आहे. मस्तपैकी मिक्स करा, कारण खाली लागते वगैरे ना. आणि आता याच्यात मी बटर टाकते. थांबा ना या. जेवढा बटर टाकता येईल तेवढा टाका तुम्ही. आणि हे मिक्स करून घ्यायचं. आणि मग ही लास्टला कोथिंबीर टाकायची खूप सारी. तर अशा प्रकारे माझी पावभाजी बनवून रेडी झालेली आहे. नक्कीच तुम्हाला जर रेसिपी इझी वाटत असेल तर नक्कीच ट्राय करा तुम्ही. आणि मला सांगा सुद्धा की कशी झाली आहे म्हणून. तर ठीक आहे, थोड्याच वेळात आम्ही जेवू आणि तुम्हाला रिव्ह्यू पण देईल अक्षय कशी झाले म्हणून. आणि तो खोटं नाही सांगा, जे आहे ते सांगतो. चांगली तर चांगली, वाईट तर वाईट. तर चला, मी तर 4 खाणार आहे. अक्षय बोलतो मी हे 15 पाव आहेत तर मी 4 खाईल आणि तो बाकीचे खाणार आहे. आणि अनाया पण आहे, ती पण खाईल थोडे. आता बघू. इथे पॅन ठेवलेला आहे, तर चलो.
बघा कशी. आणि तुझी प्लेट घे. हे आता आणायला दिलेलं आहे. अनायाला नाही, मग तुझी आहे, तू घे. अनायाला स्टीलची घेतली. अनाया ते घे. आणि तुझी प्लेट घे. ते बघ तिकडे अनाया बाळा. ते बघ ते घे. हा घे. ते दे इकडे. ती प्लेट दे इकडे. दे. ती प्लेट दे. आणि पाव आहेत. एवढे पाव आहेत. आणि हा मी 4च खाणार आहे, बाकी तू खाणार आहेस ना. हो. तुझ्या चेहऱ्यावर दाखव ना तुझ्या चेहरा. तर आम्ही आता घेतलेलं आहे जेवायला म्हणजे पावभाजी खायला. अनाया ओरडते. तर सांग कशी झाली ते. तर त्याला आवडलेली आहे. मी पण सांगते तुम्हाला, मी खरं खरं सांगेल कशी झाली ते. खरंच खूप जास्त भारी झालेली आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा. अनाया खाऊन घे. तर आता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि पावभाजी खरंच खूप जास्त चांगली झालेली, मस्त टेस्टी होती. तर तुम्ही पण नक्कीच ट्राय करा जर तुम्हाला आवडत असेल तर घरी. आणि आजचा दिवस इथेच संपवते. ब्लॉग कसा वाटला नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा. आणि थँक्स फॉर वॉचिंग. गुड नाईट. टेक केअर. बाय. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.